नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे महाराष्ट्रीयन स्पेशल थालीपीठ। हे थालीपीठ महाराष्ट्रीयन फेमस आहे व हे थालीपीठ बनवायला खूप सोपं आहे, खायला खूप चविष्ट लागतं। थालीपीठ तुम्ही लोणच्यासोबत खायला खूप छान लागतं। चला तर बनवूया मस्त असे थालीपीठ। थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य, मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं व 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं। हिरवी मिरचीची बारीक पेस्ट बनवून घ्यायची, त्याच्यात थोडंसं जिरं टाकायचं। जिऱ्याने थालीपीठाला खूप छान चव येते। चवीपुरतं मीठ टाकलं। बारीक गोबी खिसून घेतली मी, पान गोबी, थोडीशी गोबी टाकली, कांदा टाकला, बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला। लसूण पेस्ट टाकली। लसूण मध्ये पण मी जिरं वाटून घेतलं होतं। कोथिंबीर टाकली, कोथिंबीर मी जास्त प्रमाणात टाकली। हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेतला। लिंबू पिळून घ्यायचं वरतून। लिंबाने खूप छान चव येते। दही असलं तर तुम्ही दही पण टाकू शकता। चिमूटभर हळद टाकली। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, सर्व एकजीव करून घ्यायचं। याच्यात थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित। थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं। जास्त घट नाही बनवायचं, थोडंसं वल्ल वल्लच बनवायचं, कारण आपण थालीपीठ हे थापून बनवतो, त्याच्यामुळे जास्त घट नाही बनवायचं। बघा मी बनवून घेतलं, त्याला व्यवस्थित थोपटून नरम करून घेतलं, मुलायम। त्याला जास्त असं थोपटून घ्यायचं व मुलायम करून घ्यायचं हाताने। पिठाला तेल लावायचं व्यवस्थित। तेल लावून 10-15 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे। 10-15 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर मी बनवायला घेणार आहे। एक मी सुती कपडा घेतला व त्याला पाण्यामध्ये ओला करून घेतला कोलपाटावरती। त्याला थोडंसं पाणी लावून घेतलं, ते थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा। हाताला तेल लावायचं थोडंसं हाताला। आता याच्यावरती हाताने प्रेस करून घ्यायचं, थोपटायचं। पाण्याचा हात घ्यायचा ओला, ओल्या पाण्याने ओला हात घेऊन थोपटायचं थालीपीठ। हाताने त्याला छोटं छिद्र पाडून घ्यायचं मधातून थालीपीठाला। तवा मस्त तपू द्यायचा। तवा तापल्यानंतर त्याच्यावर थालीपीठ टाकायचं दमानं। हळूवार सोडायचं थालीपीठ, म्हणजे फाटत नाही। हळूवार ओढायचं, म्हणजे ते रुमालाला चिटकत नाही थालीपीठ। बघा किती छान टाकलं मी। त्याच्यामध्ये थोडंसं तेल सोडायचं। तोपर्यंत मी दुसरं थालीपीठ बनवून घेते। हे थालीपीठ बनवायला खूप सोपे आहेत, खायला पण खूप छान लागतात। माझ्या मुलांना खूप आवडतात, म्हणून आमच्या इथे आम्ही बनवतच असतो। तोपर्यंत तव्यावर थालीपीठ भाजलं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, साईडने थोडंसं तेल टाकून घ्यायचं, पलटून घ्यायचं थालीपीठ। बघा किती छान कलर आला थालीपीठाला। दोन्ही बाजूनी मस्त तेल लावून घ्यायचं, व्यवस्थित भाजून घ्यायचं। असे सर्व थालीपीठ मी बनवून घेतले। सर्व थालीपीठ मी असे बनवून घेतले। हे थालीपीठ दह्यासोबत पण खूप छान लागतात।
तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.